जय शिवा जोहार. मी नंदकिशोर नैताम. आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील कोयतूर समाजाची ज्येष्ठ कवयित्री कथाकार उषाकिरण आत्राम तारा यांच्या धनेगाव कचारगड स्थित घराला भेट देणार आहोत. चला तर मित्रांनो, धनेगाव कचारगडला. धनेगाव कचारगड हे गाव गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात सालेकसावरून 12 किलोमीटर अंतरावर कचारगड पर्वतरांगेत वसलेलं गाव. जवळच आशिया खंडातील सर्वात मोठी गुंफा आहे. तिथे माघ पौर्णिमेला कोयतूर बांधव कुपारलिंगू, हिरासुका पाटाळी, कलिदाई, जंगुरा येताड या आपल्या आद्य दैवतांच्या स्मरणार्थ 5 दिवस जत्रा भरवित असतात. देशातील कोयतूर 5 ते 10 लाखांच्या संख्येने दर्शनासाठी दरवर्षी माघ पौर्णिमेला येत असतात. कचारगड गुंफेकडे जाण्याचा मार्ग. गोटूर भूमीच्या समोर राणी दुर्गावती आणि डॉक्टर मोतीराव कंगाले यांच्या पुतळ्याचे दर्शन होते. आता आपण पोहोचलो उषाकिरण यांच्या घरी. गोटूर भूमी समोरच घर. घराला बांबूंचा कुंपणालाच बांबूचा गेट, वरवेली, इथूनच प्रवेश करावा लागतो. स्वच्छ नीटनेटका अंगण, समोर बगीचा, प्राणी पक्षी हेच सोबती. हे दृश्य बघून मनावंसं वाटतं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. घराच्या समोर आपल्याला दिसेल आदिवासी भाषा शोध संस्थांचा बोर्ड. भाषा शोध संस्थेमार्फत गोंडी, आन, कोलामी, भिल्ली, गोरवानी, महादेव कोळी, कोरकू, परदानी, हलबी आदी भाषेवर संशोधन, लेखन आणि प्रकाशन केला जातो. घरात प्रवेश करताना उषाकिरण आत्राम मॅडमचा डुंगू कुत्रा शेपूट हलवून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. उषाकिरण दादाजी साडूबाई आत्राम यांचा जन्म 28 एप्रिल 1954ला नंदोरी, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे झाला. सन 1985ला गोंडवाना दर्शन या सुप्रसिद्ध मासिकाचे संपादक सुनीरसिंग तारामजी सोबत लग्न झाले. ते 7 नोव्हेंबर 2018ला पेनवासी झाले. उषाकिरण यांचा पहिला गोंडी कविता संग्रह मोट्यारीन 1993ला प्रकाशित झाले. अहिर कथा संग्रह, मोरकी कविता संग्रह, एक झोका आनंदाचा बालगीत, लेखनीच्या तलवारी कविता संग्रह, गोंडवाना की महान वीरांगनाए चरित्रात्मक मोट्यारीन गोंडी हिंदी मराठी कविता संग्रह, शिकार फत्ते झाली कथा संग्रह, गोंडवाना में कचारगड पवित्र भूमी आदी पुस्तकांचे लेखन केलेले आहे. उषाकिरण 2011ला नागपूर येथे झालेल्या 9वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहेत. त्याचप्रमाणे 2013ला डिंबे, जिल्हा पुणे येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, महिला सन्मान संमेलन राजुराच्या अध्यक्षा, प्रगतिशील लेखिका संमेलन नागपूर व भारतातील अनेक प्रांतात झालेल्या आदिवासी साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलनात काव्यवाचन, चर्चासत्र, कथावाचन आदीमध्ये सहभाग, अनेक विद्यापीठात शोध निबंधाचे वाचन केलेले आहे. प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठापर्यंत मराठीच्या पुस्तकात उषाकिरण यांच्या कविता, कथा समाविष्ट आहेत. एक झोका आनंदाचा या बालगीताला महाराष्ट्र शासनाचा वाघू मायदेव पुरस्कार मिळाला आहे. आकाशवाणीवर कथा, कविता, वैचारिक लेख, मुलाखतीचे प्रसारण व सह्याद्री दूरदर्शनवर मुलाखतीचे प्रसारण झालेले आहेत. ते सध्या 2012ला महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. 2013 पासून धनेगाव कचारगड इथे शेती घेऊन उर्वरित आयुष्य झाडे, वेली, पशुपक्षी यांच्यासोबत घालवित आहेत. घरासमोर छोटासा बगीचा आहे. पारिजातक, गुलमोहर, बकुळ, निवडुंग, बहावा, चापा, जास्वंद, गुलाब, मोगरा, शेवंती या फुलांच्या झाडासोबत फणस, नारळ, लिंबू, चिक्कू, अंजीर, पपई, केळी आदी फळांची झाडे सुद्धा घराची शोभा वाढविताना दिसतात.
त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर एक झाडं लावा कुणी 2 झाडे लावा, एक झाडं लावा कुणी 2 झाडे लावा, जपून ठेवा हा निसर्गाचा ठेवा. कुणी झाड लावा कुणी वेली लावा, निसर्ग मानवाचा एक आहे डोळा. एक झाडं लावा कुणी 2 झाडे लावा. झाडे आहेत राष्ट्राची संपत्ती, वनराने आहेत आरोग्य संतती. हवा देती पाणी देती जीव आसरा, एक झाड लावा कुणी 2 झाडे लावा. ऊन दाहा चटके शोषून घेई, वादळ वाऱ्याला पिऊन घेई. जल देती फुलं देती मधुगंध सारा, एक झाड लावा कुणी 2 झाडे लावा. डोंगर सजू द्या हिरव्या रंगाने, नदी नाले वाहू द्या शिवार फुलू द्या. एक झाड लावा कुणी 2 झाडे लावा. निसर्ग आहे जीवनाचा ठेवा, वृक्ष झाडे वेलींना अखंड ठेवा. कापू नका तोडू नका सुखात वाढू द्या, झाडांना वाचवा हो वनांना वाचवा. एक झाड लावा कुणी 2 झाडे लावा, जपून ठेवा हा निसर्गाचा ठेवा. बगीचा म्हटले की कुणाला नाही आवडणार. उषा किरण आत्रा मॅडम दररोज वाचन लेखन हा दिनक्रम आटोपल्यानंतर उरलेला वेळ बगीच्यात घालवित असतात. बगीच्यात एलोवेरा, तुळस, गवती चाय, काळी हळद, पिवळी हळद असल्याने मॅडमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. आंबा, अशोक, कडुलिंबू, बांबू, नारळ, करंजी, साग, जांभूळ, अंजीर आदी मोठमोठी झाडे घराला सावली देताना उभी दिसतात. बगीच्यातील झाडांना उषा किरण आत्रा मॅडम आईच्या प्रेमाने पाणी घालत असते. झाडे सुद्धा टवटवीत असतात. म्हणून तर कवी ग्रेस म्हणतात, बागेतील वृक्षलताना तू घालीत जावे पाणी, सुचतील तुला ही वेडे सरणावर काही गाणी. Koyata demsa yenda nasagude, koyata demsa yenda, koyata demsa yenda nasagude, koyata demsa yenda, parasangude, yenda sangude gera demsa, parasangude, yenda sangude gera demsa. उषा किरण जसे जीवन जगतात तसेच ते शब्दबद्ध करतात. म्हणून तर त्यांच्या कवितेत चितारलेले दिसतात. कधी विद्रोहाची भाषा तर कधी संयमाची. निसर्ग तर त्यांच्या रक्तातच आहे. स्त्री जीवनाच्या विविधांगी समस्या, वेदना त्या चितारतात. कथेच्या माध्यमातून तर समाजातील वास्तव चित्रण व उपाय पण सुचवितात. एकंदरीत त्यांचे साहित्य त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, गड किल्ल्याच्या तटावरून फेका पुन्हा, तुमचे नवे अश्वबल लावा पुन्हा, त्या बोथट तलवारीना धार, चालवा पुन्हा त्या बंदुका, आणि घडवा पुन्हा नवा इतिहास, जो कोणी केव्हाही पुसणार नाही. सूर्य सत्य एवढा तेजस्वी इतिहास, लखलखता सोनेरी स्वयंभू गुणवानाचा इतिहास. हातातल्या सतरंजा फेकून लेखणीच्या तलवारीने वार करणे शिका, लेखणीच्या तलवारीने वार करणे शिका. उषा किरण आत्रा मॅडमला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यात राम देऊळकर स्मृती काव्य पुरस्कार, बडोदा काव्य पुरस्कार, मधुकर केचे काव्य पुरस्कार,
कृष्णाताई मोठे काव्य पुरस्कार, विदर्भ लेखिका संघ ज्येष्ठ लेखिका पुरस्कार, वागू मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, डॉक्टर सरोजिनी बाबर पुरस्कार, बाबूराव बागुल पुरस्कार, महाराणी दुर्गावती गौरव पुरस्कार, राणी दुर्गावती काव्य पुरस्कार, अस्मिता दर्श ज्येष्ठ लेखिका पुरस्कार, स्त्री गौरव पुरस्कार, शामराव बापू काव्यगती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ लेखिका पुरस्कार याशिवाय अनेक सन्मान व गौरव प्राप्त झालेले आहेत. उषा किरण आत्राम यांच्या वाचनालयात नवीन साहित्यासोबत अनेक दुर्मिळ साहित्यांचा खजिना आहे. या साहित्याचे वाचन करून उषा किरण आत्राम लेखिका झाले. एका कवीचे शब्द त्यांच्याबद्दल तंतोतंत उतरतात. ते म्हणतात, दुःखाचे डोंगर कितीही कोसळले, पुस्तकानेच मला सावरायला शिकवले. सुखाचे पडणारे हळुवार चांदणे, पुस्तकानेच मला पाहायला शिकवले. फुलांच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध, पुस्तकानेच मला घ्यायला शिकवले. आपल्यासारखी माणसे वाचत गेली आणि वाचकानेच मला लिहायला शिकवले. अंधेरी रात नभ से छट गई है, हटेली धुंध सारी हट गई है. नई रौनक उषा के साथ आई, नए विश्वास की सौगात आई. नया उत्साह है ठंडी हवा में, नई आशा अचानक हाथ आई. उषा किरण आत्राम मॅडमचे यजमान सुनीलसिंह ताराम यांचा हा विसावा. ते 7 नोव्हेंबर 2018ला बेनवासी म्हणजे मृत्यू पावले. घराच्या जवळ असलेल्या शेतात सुनीलसिंह ताराम यांची समाधी. सुनीलसिंह तारामजी क्लास 1ची नोकरी सोडून फक्त समाजासाठी आपले उभे आयुष्य घालवले. त्यांनी या समाजातील बुद्धिजीवी वर्गाला एकत्र करून समाजाचा वैभवशाली इतिहास, संस्कृती, भाषा, साहित्य लिहायला शिकवले. त्यासाठी निरंतर 32 वर्ष गुणवाना दर्शन मासिकाचे संपादन केले. त्यांना समाजातील लोकांनी सहकार्य केले तर काहींनी छळले, लुटले, परंतु त्या महामानवाने कुणालाच दूर केले नाही. कचारगड गुंफेचा ज्या 5 लोकांनी शोध घेतला असे KB मरसकोल्हे, डॉक्टर मोतीराव कंगाले, भरतलाल कोर्राम, शीतल मरकाम आणि सुनीलसिंह ताराम यांचा सिंहाचा वाटा आहे. सुनीलसिंह ताराम आयुष्याच्या उत्तरार्धात मोठ्या शहरात वास न करता कचारगडच्या गुंफेच्या परिसरात आपले घर सजविले आणि तिथेच विसावले. ते नेहमी म्हणायचे, मुझे दर्पण दिखा दो, मुझे चष्मा दे दो. मुझे दर्पण दिखा दो, मुझे चष्मा दे दो. जमीन सलाम करे, आकाश सलाम करे, ऐसे महामानव को सारा जहां सलाम करे.
सध्या उषाकिरण आत्रा मॅडम घरात पशु पक्षी झाडे वेली यांच्या सहवासाने आनंदाने वास्तव करतात. त्यांची मुलगी शताली पत्रकारितेमुळे बाहेर असते. मी जाईन साता समुंदरा पार, ठेवून जाईन शब्द सुमनाची अस्सल मोहनमाळ. तुम्ही अलगत उकलाल एक एक पाकडी, तेव्हा बहरेल सुगंध जणू एकेका शिंपल्यातला मोती. मी ठेवून जाईल तुमच्यासाठी एक संदूक चाबी, ज्याने दुनियेच्या संदुकाचं दार उघडेल. माणसाची फाटकी तुटकी मन शिवून काढण्यासाठी त्यात असेल माझ्या हाडाची सुई, रक्ताची शाई आणि उरल्या जिंदगीतला कोरा कागद. तेव्हा कुणीतरी निश्चितच म्हणतील, बरे झाले आमच्यासाठी निदान. संदूक, सुई, धागा आणि कागद एवढी संपत्ती ठेवून गेली कवयित्री. कारण कवी भिकारीच असतात. मी तरी काय ठेवणार याशिवाय आपल्या वारसदारांसाठी.